नमस्कार मंडळी, काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि गरजेपुरतं पाणी ओतून छान असं हे पीठ भिजवून घेतलं. या पद्धतीनं अजिबात सैल करायचं नाही. तर शेवगा घेतलेला आहे, त्यामध्ये हे पीठ आहे ते भरून घेतलं आणि तेल आहे ते कडकडीत गरम करायचं नाही आहे, मिडियम म्हणजे आचेवरती गरम करून घ्यायचं आहे. जास्त थंडही नको आपल्याला. त्यानंतर यामध्ये शेव पाडून घेतलेले आहे आणि अलटी पलटी करून व्यवस्थित अशी ही भाजून घ्यायची आहे. अगदी म्हणजे कडक करायचे नाही. तुम्ही म्हणाल तर शेव अजिबात आतून कच्ची राहत नाही, तर मी हाताच्या साह्याने हे बारीक करून घेतलेले आहे. तुमच्या जर हाताला असं चटके बसत असतील, जर गरम वाटत असेल, तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. एका पातेल्यामध्ये अर्धा किलो साखर घेतलेली आहे, त्यामध्ये साखर बुडल इतपत पाणी वतायचं आहे. साधारण 1 ग्लास इतकं पाणी वतलेलं आहे आणि छान असं सतत हलवत राहायचं आणि साखर विरघळून घेतलेली पाक तयार करून घ्यायचा आहे, अगदी गोडी बंद. त्यानंतर वेलची पावडर घालून घ्यायची आहे, थोडे मनुके घालायचे आहेत. छान असा आपला पाक तयार झालेला आहे. त्यामध्येही जे आपण शेव पाडून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गरम आहे तोपर्यंत लाडू वळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं खूप छान असे हे लाडू तयार होतात. अगदी मधल्या वेळेसाठी असेल किंवा दिवाळीच्या टायमिंगमध्ये असेल, तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करू शकता